हर हर महादेव. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण. चला तर ट्रेंडिंग नेम या चॅनलवर मी ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. चला तर आज आपण श्रावण अमावस्या याविषयीचा व्हिडिओ घेऊन आलो. तसं तर सर्वांना उत्सुकता लागली आहे श्रावणाची. 2च दिवसावर श्रावण महिना येऊन ठेपलेला आहे आणि त्या अगोदर आहे शनिवारी आणि रविवारी अमावस्या. तर या अमावस्या कधी आहे याविषयीचा व्हिडिओ मी आज घेऊन आलो. या अमावस्याला काय करावं याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत. धार्मिक शास्त्रानुसार श्रावण महिन्याच्या आधी येणाऱ्या अमावस्या म्हणजे दीप अमावस्या असते. दीप अमावस्याला सर्व दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यांना स्वच्छ केलं जातं, धुतलं जातं, चकचकीत केलं जातं आणि सर्व दिव्यांना मस्तपैकी त्याची पूजा केली जाते. सर्वकडे प्रकाश वगैरे केला जातो. त्यानंतर यावर्षीचा श्रावण महिना सोमवार दिवशी सुरू होणार आहे. तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या पहिल्याच खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ दीप अमावस्याविषयी असणार आहे. धार्मिक शास्त्रानुसार दीप अमावस्या हा पितरांची पूजा करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी दीप प्रज्वलन करून पिंडदान, पंचबली कर्म, खीरदान, अन्नदान करून आपल्या पितरांचा आशीर्वाद घेऊ शकतो. यामुळे मोक्षप्राप्ती मिळते. दीप अमावस्या ही हिंदू कॅलेंडरनुसार चंद्र नसलेली रात्र मानली जाते. या रात्री चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो. हिंदू धर्मात याला खूप महत्त्व आहे. या दीप अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्यानंतर चंद्रदर्शनाच्या दिवशी अमावस्या दिसल्यानंतर लोक या दिवशी उपवास करतात. या दिवशी गायत्री मंत्राचा जप करावा. अशा अमावस्येच्या काळात भगवान शिवशंकराची पूजा करावी. तसंही श्रावण महिना सुरू होत आहे, त्यामुळे भगवान शिवशंकराची पूजा करणं हे फायदेशीरच ठरेल. तर अशी ही दीप अमावस्या यावेळी ऑगस्ट महिन्यातील 3 व 4 तारखेला आलेली आहे. या अमावस्याला श्रावण अमावस्या देखील म्हटलं जातं, कारण या अमावस्यानंतर लगेचच श्रावण सुरू होत असतो. शुभमुहूर्त आणि वेळ पाहिला तर अमावस्या तिथी ही शनिवारी 3 ऑगस्टला दुपारी 3:50 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 4 ऑगस्टला सायंकाळी 4:42 समाप्त होते. रविवारी सूर्योदय हे सकाळी 6:15 आणि सूर्यास्त हे सायंकाळी 7:12 होईल. या दिवशी अभिजित मुहूर्त हे दुपारी 12 वाजल्यापासून 12:54 राहील. या दिवशी शक्य असेल तर नदीत, गंगेत, कुंडात स्नान करावे. सूर्यदेवाला जल अर्पण करावे. आपल्या पितरांचे स्मरण करून दानधर्म, अन्नदान वगैरे करावे. जर श्राद्ध करायचे असेल तर दुपारी 12 वाजल्यापासून 2:30 म्हणजे 2:30 वाजेपर्यंत हा उत्तम समय मानला जातो. या अमावस्येच्या काळात पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. शक्य असेल तर तुम्ही एखादे पिंपळाचे झाड देखील लावू शकता. या दीप अमावस्येच्या रात्री भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करावी. दीप प्रज्वलन करावे. याने सुखशांती लाभते. शिवशंकराचा जप करावा, जसं की ओम नमः शिवाय वगैरे. याच दिवशी म्हणजे रविवारी शुभ असा रवी पुष्ययोग देखील आलेला आहे. तो सकाळी 5:44 पासून ते दुपारी 1:26 राहील. अमावस्येच्या दिवशी राहुकाल देखील आहे. तो सायंकाळी 5:25 सुरू होऊन सायंकाळी 7:02 राहील. तसंच ही झाली दीप अमावस्येविषयीची माहिती. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कशाविषयी माहिती हवी आहे किंवा कुठल्या व्रताविषयी काही माहिती हवी असल्यास कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.